पुढची बातमी भंडाऱ्यातून आहे। राज्यासह भंडारा जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये मान्सूननं हजेरी लावली। जून महिना आता संपत आलाय, तरीही अद्याप खरीप हंगामाला हवा तसा अपेक्षित दमदार पाऊस काही झालेला नाहीये। पावसाअभावी भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पुरता संकटात सापडलाय। शेतीची मशागत करून बळीराजा पावसाची वाट पाहत असून पेरण्याही खोळंबल्यात। आधीच एल निनोचं संकट घोंगावत असताना आता शेती कशी पिकवायची या चिंतेनं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलाय। जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। एरवी या काळामध्ये शेतात पेरण्यांची लगबग असायची, पण यंदा चित्र वेगळं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे हक्काची सिंचन व्यवस्था नाही, त्यांचं संपूर्ण गणित पावसावर अवलंबून असतं। सध्या हेच कोरडवाहू शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत। शेत शिवारातून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे प्रशांत देसाई यांनी। आज दरवर्षी 6व्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यात धानाची लागवड, सोयाबीन पेरणी व इतर ज्या लागवडी आहेत ते होत असतात आणि ते लागवडीमुळे अगोदर फसल हातात येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना रेटसुद्धा मिळत असतो। परंतु आता त्या लागवडी लेट होतील, पराठी तेवढी उत्पादन देणार नाही। शेतकऱ्यावर ते तसे संकट आलेच आहेत, पण जास्त संकट येतील अशी परिस्थिती होणार आहे। पण सरकारने याची दक्षता घ्यावी आणि दुष्काळ घोषित करावा, हेच माझी विनंती आहे। सरासरी 15 ते 20 दिवस झाले पावसाळा सुरू व्हायला पाहिजे होता। आता मी समजा वांगे, भेजरे, टमाटर जे काही भाजीपाला लावलेला असता, त्याच्यामुळे मला 2 पैसे आले असते आणि मी आपल्या मुलांची शिक्षणाची फी वगैरे भरली असती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।